नमस्कार मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सुमित मित्रा, काय तू फोन नाही, काही नाही. मित्राची आठवण येते पण की नाही तुला? फोनवरून मेघ म्हणाला. नाही रे, अगदीच असं काही नाही. नवीन जॉब जॉईन केलाय ना, तर वर्कलोड खूप आहे म्हणून जरा जमलं नाही. बाकी काय म्हणतोस? मी त्याला खरं कारण सांगत म्हणालो. बाकी काय? घाई गडबड सुरू आहे. छोट्या बहिणाबाईचं लग्न जे ठरले आहे. मेघ म्हणाला. काय म्हणतोस? रियाचं लग्न ठरलं? मी उत्सुकतेने म्हटलं. हो, अरे त्याचसाठी तुला कॉल केलेला. येत्या 1 जूनला आहे लग्न. तू नक्की यायचंयस? मेघ हट्टानेच म्हणाला. अरे विषय आहे का? येईन ना, मी त्याला म्हणालो. काही गप्पांनंतर मी ऑफिसला जायला तयार होऊ लागलो. चला, आधीच 1 जूनला यायला जमणार नाही असं लेटर द्यायला हवं. 1 जून मनातल्या मनात स्वतःशीच बोलता बोलता मी स्तब्ध झालो. 1 जून हा दिवस माझ्या आयुष्यातला एक असा दिवस की जो मी कधीच विसरू शकलो नाही. काही आणि कधी विसरेन असं वाटत ही नाही. म्हणतात पहिलं प्रेम विसरणं शक्य नसतं. मग तो दिवस तरी कसा विसरेन मी? प्रेम या भावनेबद्दलच पहिल्यांदाच माझं मत बदललेलं आणि तेही अशा व्यक्तीमुळे जिच्या माझ्या आयुष्यात येण्याने मला प्रेम कशाला म्हणतात हे कळलेलं. नाती आपोआप गुंफली जातात, पण नेहमीच ती सुंदर गुंफण होते असं नाही. कधी कधी त्यांचा गुंताही होतो. एक असा गुंता ज्यातून बाहेर पडल्यानंतर ही तो गुंता आपले निशाण सोडून जातो. 4 वर्ष आणि त्यानंतर सगळं एका क्षणात संपलं. म्हणजे संपवलं तेही मीच. खूप खूप प्रेम करायचो जीवापाड. ते असत ना, शी इज द वन अँड ओन्ली, तसं काहीच. तिचं ते गोड गोड हसणं, तिचे ते गोल काळेभोर डोळे, मिचकावत बोलणं मला प्रचंड आवडायचं. माझं पहिलं वाहील प्रेम. प्रेमाच्या बाबतीत कच्चा लिंबू होतो. फारसं मुलींशी बोलण्याचा कधी 10वी पर्यंत संबंधच आला नाही. पण मग इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं आणि तिथे मला माझं द वन अँड ओन्ली मिळालं. माझं प्रेम शुभदा. एवढी गोड, सुंदर, प्रेमळ मुलगी. ती माझ्यासाठी त्यावेळेस जगातली सगळ्यात सुंदर मुलगी होती. तिचंही माझ्यावर प्रेम होतं आणि त्या क्षणी कळलं की प्रेम ही भावना जगातली सगळ्यात कमाल भावना असते. ती जेव्हा जेव्हा माझ्यासोबत असायची मला कशाचंच भान नसायचं. आता बरेच जण म्हणाले प्रेमात पडल्यावर पहिले थोडे दिवसच या सगळ्या सो कॉल्ड मला कमाल वाटणाऱ्या भावना राहतात. नंतर नंतर काहीही सारखं राहत नाही. पण माझं असं नव्हतं. पहिल्या दिवसापासून ते त्या 1 जूनच्या दिवसापर्यंत तिच्यासाठीच्या माझ्या मनातल्या भावना तीळ मात्रही नव्हत्या बदलल्या. पण ते सगळं एका क्षणात गेलं. दुपार 1 जून सबमिशन्स करून मी
आणि माझे मित्र कॅन्टीनमध्ये बसलेलो. 4थ्या वर्षाचे शेवटचे सबमिशन्स झालेले. ऐनवेळी नक्की मिळाले. कोणाचे रे सबमिशन्स? कोण तो दिलदार होता? आपल्याला सगळेच्या सगळे ट्युटोरियल्स छापायला दिले. मी आश्चर्याने विचारलं, ती मुलगी बघ, तिनेच दिलेले म्हणून मिळाले आपल्याला. आणि हो, तिनेच सुमितसाठी दिलेले खास. बघ बाबा, काय आहे ते नक्की? सूरज मला चिडवतच म्हणाला. तो आधीपासून सिंगल आहे, माहीत नाही का तुला? श्री तेवढ्यात सूरजला टोकत म्हणाला. माझ्याच काय तिचाही मैत्रिणींना आमचा अवघ्या 4 वर्षाच्या रिलेशनशिपबद्दल कोणालाच माहीत नव्हतं. कारण आम्ही दोघांनी ठरवलेलंच होतं की कोणालाही सांगायला नकोत. त्यामुळे माझा मित्रासाठी मी सिंगलच होतो. आमचा आवडता चहा मागवला होता आणि मीही माझा मोबाईल स्क्रोल करत बसलेलो. आणि मला दिसलं ते गोड हास्य असलेला चेहरा शुभदाचा. नजर स्तब्ध, पण या वेळी तिला पाहून नाही, तिच्या चेहऱ्याजवळ तिचा मित्राचा चेहराही दिसला. आणि एक हृदयाला चीर पडणार ते कॅप्शन, माय गर्लफ्रेंड, 5 years ऑफ टुगेदरनेस असं लिहिलेलं. हा निलेश, माझा मित्र, अशी टोकडी ओळख करून दिलेली तिने. हा तो चेहरा होता माझ्यासमोर अगदी स्पष्ट. माझा सगळ्यात प्रिय चेहऱ्याच्या जवळचा हाच चेहरा. करंट बसणं काय असतं हे मी कधी अनुभवलं नव्हतं. पण हो, त्या दिवशी, त्यावेळी तो फोटो आणि तो कॅप्शन वाचून माझ्या मनाने हे अनुभवलं होतं. कोणत्याही विजेशिवाय मी काही ऐकण्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. माझ्याकडून खूप काही तरी महत्त्वाचं कोणीतरी हिरावून घेतलं अशी भावना निर्माण झाली. माझा स्वभाव थोडा रागीट, पण ज्या ठिकाणी मला राग यायला हवा होता तिथे मला भयंकर वाईट वाटत होतं. माझं मन आतून रडत होतं. एकूण 4 वर्ष, 1.5 महिने, 4 दिवस, हे एक सेकंदात सगळंच अस्पष्ट झालेलं. त्या दिवशी, त्या दुपारी मी गेलेलो. अगदी समोर उभा होतो. माझा प्रेमासमोर आणि तिच्याच सोबत होता निलेश. काय झालं सुमित? आम्हाला बोलावून का घेतलंस इथे? निलेशने मला विचारलं. तुम्ही दोघं पुढे काही बोलावलंच गेलं नाही. मला आणि मी एवढं बोललो. हो, अरे आम्ही दोघं 5 वर्षे एकत्र आहोत. यू नो व्हॉट, शी इज द वन अँड ओन्ली फॉर मी. निलेश एवढं बोलून तिच्याकडे बघू लागला. मी एकच जरी त्याच होतो तरी माझी नजर फक्त आणि फक्त त्या बोलण्या डोळ्यातच होती. पण आज मात्र तर गोल सुंदर डोळे माझी नजर चोरत होते. तिची ती भयान शांतता मला सगळं सांगून गेली. मी त्या दिवशी
तिथे सगळं संपवलं होतं. तिचा विषयीचा माझा भावना, ती कदाचित एकतर्फीच रिलेशन आणि सगळंच. त्याच्यानंतर ना मला प्रेम हवं होतं ना ते कोणाबद्दलही वाटलं. अशीच दिवसागणिक वर्ष आणि त्या वर्षासोबत माझं वय एवढं गेलं. आईने तेव्हा लग्न कर हे म्हणणं ही थांबवलेलं. 23 ते 24 वर्षाचा सुमित ते आता 32 वर्षाचा झालेलो. मी माझी नोकरी असंच आयुष्य चाललेलं आणि हो एका NGOसाठी मी काम करायचो. तर आठवड्याला 2 दिवस मी पूर्ण वेळ NGOसाठीच काम करायचो. तिथेच असायचो. मालतीताई कशा आहात? NGOमधल्या सुखसचिव असणाऱ्या मॅडमला मी म्हणालो. मस्त, तू कसा आहेस? मला खूप कौतुक वाटतं. सुमित, तुझं खूप लोक उत्साहात NGOच्या कामासाठी येतात. खरी पण काही वेळानंतर सगळंच विसरून जातात. आणि पुन्हा मग इथे वळूनही बघत नाहीत. पण तू मात्र ज्या दिवसापासून इथे जॉईन झालायस त्या दिवसापासून न चुकता दरवेळी येतोस. मालतीताई म्हणाल्या, खरं सांगू मालतीताई, यात माझा स्वार्थ आहे. मला आवडतं इकडची जागा, या लोकांचा सहवास. मन प्रसन्न राहतं. मी अगदीच खरं सांगितलं. ते तर आहेच. बरं, एक सुमित, काही स्त्रिया नवीन आपल्या स्त्री वसतिगृहात येणार आहेत. त्यांच्याशी भेटून घे. शोषण झालेल्या अशाच रस्त्यावर सापडलेल्या स्त्रिया आहेत. त्यांचं काउन्सिलिंग सेक्शन ची योग्य ती व्यवस्था कर. त्या म्हणाल्या, मी तसा सांगितलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी निघालो. म्हणतात, इतरांचं दुःख समजून घेतलं की आपलं दुःख फार कमी वाटायला लागतं. कोण जाणे, पण माझा आयुष्यातला त्या कोवळ्या वयातल्या मला मिळालेल्या एका तीक्ष्ण धोक्याने मला कधी सुख शोधता आलं नाही. बऱ्याच स्त्रियांना भेटलो. प्रत्येक स्त्रीची एक वेगळी गाथा, तीच वेगळं दुःख होतं. हृदय धडधडलं. पुन्हा त्याच दिवसांची आठवण. सुरुपलेले पण तसे सुंदर डोळे, गोल डोळे मी पुन्हा पाहिले आणि नंतर काही न बोलता तडक निघालो. मालतीताई, हं. हृदयाच्या तेज धडधडण्याने माझा श्वास कोंडत होता. त्या कोण आहेत? श्वास रोखत मी तिकडे बोट दाखवत विचारलं. त्या शुभदा निलेश राणे. मॅरिटल रेप, मानसिक छळ ची केस चालूये. जनावर होता तिचा नवरा आणि तिच्यासारखेच सगळेच रोज मारायचे. तिचे सासरे सगळे रोज तिला मारायचे. सतत छळ करायचे तिचा. डिव्होर्स लवकरच मिळेल तिला, मालतीताई म्हणाल्या. तिथे स्तब्ध झालो. धडधडणाऱ्या हृदयाला ब्रेक लागावा तसं काहीच झालं. पुन्हा काय बोलावं, काय वागावं या मनस्थितीत नव्हतो. ते लुकलुकणारे डोळे होते, पण त्या खाली हजारो जखमा, त्या न बघताच आलेलो. माझी ही जखम तरी कुठे भरलेली.
मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. मी तुम्हाला याचा नक्की पार्ट घेऊन येईल. थँक्यू.